दर्जाचा खेळ या दोन्ही संघांनी साध्य केल्या, परंतु आज हे मैदान गाजवण्यासाठी हे दोन्ही संघ आता सज्ज असतील. क्रिकेट मैदान उसाटणे, हे उसाटणे गावाचा प्रामुख्याने विचार केला तर सर्वाधिक मैदान असलेला हा आपण ठाणे जिल्ह्यातील हा गाव पाहतो. मग बैलगाडा शर्यतीमधील अड्डा असो किंवा प्रत्येक संघाच्या माध्यमातून नवनवीन मैदान पाहतो आणि सुसज्ज क्रीडांगणांसाठी या गावाची ओळख आहे. आणि अशा क्रीडांगणावरती एक बहुचर्चित लढत पाहायला मिळते. युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा आपण दोन संघादरम्यान सामना पाहतो. स्पीडली खेळायचे, अतिरिक्त वेळ न छेडता तात्काळ खेळण्यासाठी सुरुवात करावी लागेल. टायमर हा ऑन असणार आहे. 25 मिनिटांचा अवधी आहे. पहिली 4 षटकं 20 मिनिटांच्या आतोआत ही फेकावी लागतील. ज्या ज्या संघाच्या माध्यमातून पूर्णपणे वेळेचं उल्लंघन झाले त्या त्या संघांवरती तात्काळ पेनल्टी घोषित केली आहे. हा सुद्धा अगदी 2 दिवसांचा इतिहास आहे. लढतीला होती सुरुवात. अगदी गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज सज्ज होतोय. फिरकीपट्टू गोलंदाज अजय भंडारी, एक ऑलराऊंडर काढो टीम उसाटणे संघाचा अजय. पहिला चेंडू काहीसा अडथळा जाणवलाय आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा खेळाडू आता सज्ज असेल. डेड बॉल अजय भंडारी हा आपण पहिला गोलंदाज पाहतो. पहिली सलामीची जोडी सुजल भगतच्या सहसाथीनं प्रतीक उद्दार. एक दमदार खेळ करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू आता सज्ज असतील. पहिली सलामीची जोडी जेवढी सलामी चांगली देतील येणाऱ्या उत्तरार्धासाठी तितकंच पोषक ठरलं जाईल. एक ग्रेट स्टार्ट देणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. अलीकडच्या लढतीमध्ये ज्या पद्धतीचा स्टार्ट पाहिला आपण, 2 फलंदाजामध्ये त्या दर्जाचा हा स्टार्ट पाहतो आणि पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, दमदार षटकार. पवार यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषकासाठी अगदी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पहिल्या चेंडूपासून चितपत करण्याचा प्रयत्न राहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा सलगचा हा दुसरा षटकार. कोण गाजवणार? अगदी सळगचे 2 चेंडू पाहिले. आज कॉमेंट्री एंड कडून ज्या फिरकीपटूंची गोलंदाजी झाली आहे त्या गोलंदाजामध्ये प्रत्याले जारी झालेत हे आपण प्रत्येक मॅच दरम्यान पाहिलेत. कारण फलंदाजाकडून टायमिंग शॉट हे मात्र खेळले जात आहेत. अलीकडे 2 षटकार पाहिल्यानंतर तात्काळ गोलंदाज अजय भंडारीने कमबॅक केलं. ही तर खासियत आहे अजय भंडारीची. जेव्हा जेव्हा मोठे फटके पडले जात आहेत तेव्हा तेव्हा या गोलंदाजाने कमबॅक केले. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जॉईन होत आहेत प्रथमेश ठाकूर सर, नेतिवली. येस, बॅक टू बॅक 2 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर सिंगल आपण पाहतो आणि अगदी योग्य गोष्टीचा उल्लेख केला की कॉमेंट्री बॉक्स वरून जेव्हा जेव्हा फिरकीपट्टूंनी आक्रमण केलं तेव्हा त्यांच्या विरोधात आक्रमण झालंय. त्यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं लास्ट ओव्हर सचिन कडूवरती जे आक्रमण झालं आणि सध्याच्या घडीला अजय भंडारीवरती आक्रमण चढवलं जात आहे. युवा स्पोर्ट्स नांदगाव विपक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान साटणे या 2 दिग्गज संघांमध्ये सुरू असलेली ही इम्पॉर्टंट मॅच. पुढचा बॉल अजय भंडारी समोर खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर लालच दिली होती फलंदाजाला, ती मात्र पूर्ण करू शकले नाही. यस, बॅट ड्रिल करतात. ऑफ साइड रिजन मध्ये फटका खेळायचा होता. खरं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता पण संपर्क हवा तसा झाला नाही. थर्ड मॅन मधून एक सिंगल कंप्लीट केली. धावत संख्या 14 वर. चांगली सुरुवात मी तर म्हणेन, फ्लाइंग स्टार्ट मिळालाय युवा स्पोर्ट्स नांदगावला. नक्कीच अलीकडचे 2 चेंडू पाहिले जिथे कमबॅकिंग कार्य राहिलं. फक्त एकेरी धाव खर्च केली. अलीकडच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या आणि सुरुवातीचे 2 चेंडू जिथे 2 बलशाली मोठे फटके पाहिले आपण ऑन साइडला. दमदार फटके राहिले. इथे काउंटर अटॅक जारी आहे कारण फलंदाजी तितकीच भारी आहे. उत्साहित पाहायला मिळतो कारण फास्टली थ्रो व्हायला हवा.
ही मनामध्ये इच्छा आहे काढो अजय भंडारीची ही प्रथमदर्शनी पाहायला मिळतं, परंतु अलीकडे चांगलंसं कमबॅक पाहायला मिळतं. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो अगदी बिनगडी बाद. 15 धावा टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव. क्रिकेटमय वातावरण मैफिलीत झाले. या लढतीमध्ये कोण जिंकणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. चेंडू क्रमांक 6 मार्ग असे आणि भारदस्त बाणा दोन्ही संघातील खेळाडूंच्या माध्यमातून सध्याच्या घडीला इथे पाहायला मिळतो. उसाटणे संघाविरोधात अटॅकिंग पारी खेळत असताना युवा स्पोर्ट्स नांदगावचे हे महारथी सुजल भगत आणि प्रतीक हुद्दार हे दमदार खेळ साध्य करतायत. अजून एक दमदार षटकार. आणि नावाजलेली ही कातिल फलंदाजी सुजल भगत आणि प्रतीक हुद्दार या दोन स्टार फलंदाजांच्या माध्यमातून न्यूझीलंडची जर्सी परिधान केले काढो आज या टेनिस विश्वामध्ये तितकाच देखणा खेळ साध्य करतायत. टायमिंगला खूप महत्व असणारे ऑफिशियल पंच वारंवार सूचित करतायत ज्या ज्या संघांच्या माध्यमातून त्याचं उल्लंघन झाले त्या त्या संघांवरती तात्काळ कठोर कारवाई केली. अगदी 1:08 पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटांच्या आतोआत 4 षटक ही फेकावी लागतील. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला अगदी पहिल्या षटकामध्ये 21 धावा. वेळेच्या बाबतीत सर्वांनाच कठोर सूचना सातत्याने आपण पाहिले तर वेळेवरती आपलं लक्ष असायला हवं. सर्वात देखील आज अगदी आपण पाहिले तर ठीक 9:53 पहिला चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर मात्र आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अगदी वेळेनिशी प्रत्येक सामना पूर्ण होताना आपण पाहिला. आजच्या दिवसातली इम्पॉर्टंट मॅच आहे युवा स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. उसाटने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला आणि ते धाडस खऱ्या अर्थानं त्यांचं यशस्वी राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 21 साला टॉससाठी इन्व्हाइट करेन टीम काकडबाल बल्ली आपण या टॉससाठी आणि गावदेवी नारेन कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉससाठी या. फॉर एंड वरून गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाज उज्ज्वल ढोपरीला आपण पाहणार आहोत. व्हाईट मीडियम पेसर आणि येस अगदी पहिला चेंडू अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. अचूकता भेदकता आक्रमकता सिद्ध करत असताना मैदानात आतमध्ये पहिल्या बॉलला डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये अजय भंडारीच्या विरोधामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. बलशाली फलंदाजी झाली जिथे षटकारांचा पाऊस पडला गेला. 3 षटकार आणि 3 सिंगल आला आणि 3 षटकारांच्या मदतीने टोटल 21 वर डॉट बॉलने केली सुरुवात. पहिला चेंडू जिथे आपण डॉट बॉल पाहतो उज्ज्वलित करणारी गोलंदाजी त्याला इथे साकार करायची आहे. उज्ज्वल ढोपरी विरोधात अटके पार झेंडे रोवत असताना अजून एक धमाकेदार हा षटकार. भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि रेंज मध्ये आला की बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला वेळ लागत नाही कारण या मॅच मधला तब्बल 4था षटकार पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या आणि या ओव्हरमध्ये लगावलेला हा पहिला दमदार. सर्वाधिक वेगवान धावसंख्या बनवण्याचा बहुमान सध्याच्या घडीला प्रस्थापित करतायत युवा स्पोर्ट्स नांदगावचे हे 2 महारथी आणि कर्मवीर धर्मवीर जोडी चांगले फटके दाखवते, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल ढोपरीला कमबॅकिंग कार्य हे मात्र साध्य करावं लागेल. उज्ज्वलनं कमबॅक दाखवलंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु जजिंगकडे खूप गरजेचं होतं. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. कदाचित चेंडू जज केला असता विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु डायरेक्ट हिट ही खूप गरजेची होती. ते इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट हिट जर असतं तर चित्र वेगळं असतं. व्हाईट बॉलला अतिरिक्त धावफलकावरती अतिरिक्तच्या मदतीनं 28 या धावसंख्येवर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एंड वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उज्ज्वल ढोपरी तयार. स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय सुजलला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक समोर तैनात आहेत. अनिकेत ढोपरी मिस्टेक करणार नाहीये. बॉल इज इन सेफ हँड. चेंडू सुरक्षित हातांमध्ये जाऊन विसावलाय. ज्या विकेटच्या शोधात टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे होते. फायनली पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. सुजल बॅक टू द डगआउट. पहिलं सुयश लाभलंय मी तर म्हणेन उज्ज्वल ढोपरीला. सुजल भगत सारखा एक विख्यात खेळाडू
तंबूच्या दिशेनं इथे परतताना पाहायला मिळतं. दोन संघांचा विचार केला तर रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारे हे संघ आहेत. एक संघ पाहतो युवा स्पोर्ट्स नांदगाव, त्यांचे पुरस्कर्ते तितकेच मजबूत आहेत आणि समोरील संघ पाहायला मिळतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, ज्या संघाचे पॅकर आहेत योगेश दादा मडवी असतील आणि हितेंद्र मडवी यांच्या माध्यमातून नेहमीच या संघाला आर्थिकदृष्ट्या पॅक केलं जातं. यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा पाहिली उसाटणेमध्ये आणि त्यानंतर ही स्पर्धा त्याच दर्जाची उसाटणे नगरीमध्ये पाहायला मिळते. ग्रामस्थ संमेलन चषक 2024 जबरदस्त स्पर्धा, कौतुक करावं तितकं कमी आहे. सर्व मॅनेजमेंट टीमची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि खरं तर एक चांगली स्पर्धा नावारूपाला आली आहे. आपल्या विभागातील एक नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. विकेट मिळवले नुकतीच ते गोलंदाज उज्ज्वल ढोपरीनं आणि आता न्यू बॅटर आत नंबर 3 मनीष दाखवला होता. उजवा हाताचा एक विस्फोटक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर. फॉर एंड वरून पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन करायचं आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आहे. 38 सर्कल मध्ये पॉइंटला देखील आत घेतलं. कव्हर आता मिड ऑफ नाहीये. कव्हरला एक फिल्डर आहे डीप मध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑन समोर. धीम्या गतीचा होता. ड्राईव्ह करण्यास भाग पडलाय. गॅप शोधून काढलाय. गॅप शोधलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी तर म्हणेन चुकीचा चेंडू टाकला, कारण यापूर्वी आपण पाहिलं तर चेंडू अगदी योग्य ठिकाणावरती होता. ज्या प्रकारे फिल्डिंग अरेंजमेंट आहे त्या फिल्डिंग अरेंजमेंटला अनुसरून चेंडू होता. पण यावेळेस काय घडलं, फिल्डिंग अगदी आपण पाहिलं तर समोर वाईड ऑफ लॉंग ऑफ होता. कव्हरचं क्षेत्र खाली होतं आणि तिथे ड्राईव्ह करण्याची संधी दिली फलंदाजाला आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. नेत्र दीपक आपण फटका पाहिला. अगदी गवताला आग लावत हा फटका खेळला, जिथे 4 धावा बनताना पाहिल्या. पुन्हा एकदा उज्ज्वल ढोपरी सज्ज होत असताना राईट ओव्हर द विकेट चेंडू सफर केलाय. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि एका धावसंख्येने सांघिक कोठा हा पुढे सरसावतो. सांघिक कोठा जाऊन पोहोचतोय. 1 धावा 1 गडी बाद 33 धावा. 33 मित्र म्हणे चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला लागते, कारण बंधन इथून मात्र नाहीच होईल. पण त्या बंधनात अडकलेला हा शेवटचा चेंडू. फार एंड वरून पुन्हा एकदा उज्ज्वल ढोपरी. प्रतीकसाठी डबल माइंड झाले. सॉफ्ट डिसमिसल इज गॉन. जाता जाता आणखीन एक विकेट झटकावली. ते गोलंदाज उज्ज्वल ढोपरीनं मिळवलं यश. लागणारा दुसरा धक्का युवा स्पोर्ट्स नांदगावला. बलवान असा हा झेल पकडला. सत्यवान ढोपरीनं दमदार कामगिरी साध्य केली. ज्या पद्धतीने षडयंत्र आखलं गेलं आणि या षडयंत्रामध्ये अडकला खेळाडू प्रतीक हुद्दार, एक दमदार खेळाडू ज्याला पाठबोरी माघारी जावं लागतं. अगदी 3 चेंडू खेळला, ज्याच्या बॅटमधून अगदी 7 धावा बनताना पाहिल्या. अशा फलंदाजाला माघारी परतावं लागतं. पहिली सलामीची जोडी फोडली आहे टीम उसाटणेनं. इम्पॉर्टंट विकेट होती. खरे तर कुठेतरी या सलामी जोडीला, सलामी वीरांना थांबवणं गरजेचं होतं. 20 बनवल्या सुजल आणि प्रतीकच्या बॅटमधला धावा अवघ्या 7. अशा प्रकारे 2 षटकांचा कॅप पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पुस्तकावर आपल्याला पाहायला मिळतात 33. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि या ओव्हरमध्ये 12. 2 सलामीवीर खेळाडूंचा आता मात्र खात्मा केलाय. जसा अखेरच्या चेंडूकडून एक विकेट पाडलाय, आता मोमेंट आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न असेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या माध्यमातून. इथे उत्तम दर्जाची गोलंदाजी साकार करायची आहे, तर तितकीच देखणी फलंदाजी ही टीम युवा स्पोर्ट्स नांदगावला सादर करायची आहे आणि चांगल्या पद्धतीचा ग्रेट स्टार्ट राहिलाय या दोन्ही खेळाडूंचा. जरूर सुरुवात अतिशय दमदार झाली, पण त्यानंतर कुठेतरी हा मधला प्रवास खडतर असू शकतो, कारण आता समोर आव्हान कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज जितेश मडवी, अर्थातच जीत वालाय गोलंदाजी मार्कवर. जितेश मडवी या षटका दरम्यान जीत कुणाची होणार हे पाहावं लागेल. समोर पाहायला मिळतो नांदगावचा खेळाडू मनीष कुडले. मन मोहित करणारे फटके त्यालाही खेळायचे. नॉनसा केलंय चेतन कुडले. पहा पहिला बॉल अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा प्रवास राहिलाय आणि वाईड बॉलची घोषणा केली जाते संकेत स्थळावरून. एकूण धावा पाहायला मिळत आहेत 34 रन्स, 2 विकेट लॉस. युवा स्पोर्ट्स नांदगाव. चांगली सुरुवात झाली, अतिशय दर्जेदार सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये धावगतीवरती अंकुश आणण्याचं काम केलं गोलंदाज उज्ज्वलनं आणि या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय अतिरिक्त धाब्याने सुरुवात झाली. त्यानंतर ऑन साइडला वळवला. सिंगलसाठी शांत आणि संयमी सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळेल. या षटका दरम्यान इम्पॉर्टंट खेळी साकार करायची टीम युवा स्पोर्ट्स नांदगावला, कारण एक विकेट पडल्यानंतर काहीसा दबाव आहे आणि दबाव छेडल्यानंतर टीम उसाटणे कितपत भरारी घेईल हे सुद्धा पाहणं तितकंच इम्पॉर्टंट, कारण जितूचं हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे.
त्या दृष्टिकोनातून आता मात्र डावपेच आखले जात आहेत. एकूण 2 गडी बाद झाल्यानंतर कुठल्या प्रकारे इथे षडयंत्र आखलं जाईल हे पाहायचंय. गोलंदाज जीतू तयार. हो चेतन कुठले विरोधात परफ्यूम परफेक्ट डिलिव्हरी. काय उत्साहित करणारे हे चेंडू इथे प्रस्तावित केले जात आहे. गोलंदाज जीतू. रविशेठ हजारी जे नारायणचे आहेत उद्योजक समाजसेवक दादांना विनंती करून आमच्या व्यासपीठावर या. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ झाला बॉल अचानकपणे अनपेक्षितरित्या उसळी घेत असताना यष्टी रक्षकाचा हातामध्ये पुढचा बॉल जीतू. आणखीन एक जणू काही ग्रामीण टेनिस क्रिकेटनं ऍक्शन रिप्लेचं बटन दाबले की काय पुन्हा एकदा. सन्माननीय केशवजी मात्रे यांचे मनपूर्वक स्वागत. सरप्राईज डिलिव्हरी पूर्णपणे आकर्षित चेंडू आपण पाहतो. सन्माननीय यशवंतजी मात्रे यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामस्थ वर्ग आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. आपली स्पर्धा आणि खरं तर आपल्या हक्काच्या स्पर्धेला सर्व आवर्जून भेट देतात. ग्रामस्थ उसाटने सर्वांचं स्वागत आहे. बॅटची हलकीशी आतली कडा घेतली होती त्यानंतर चेंडू डायव्हर्ट झाला मागे. फाईन लेगला बॅकअप नाहीये. नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं थाउजंड्स ऑफ ऍक्शन्स इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड. काही क्षण आणि अनेक घडामोडी. डायरेक्ट लीड करणं काही चांगलं झालं. जिथे एक धाव बनताना पाहिली सिंगल डबलला खूप महत्व असतं. अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा सामना 1 बॉल 1 येतो तेव्हा अशा अतिरिक्त धावा काही अंगलट येत असतात. हे आपण अनेक क्रीडानगरीमध्ये पाहिलंय. या षटकामध्ये मी तर म्हणेन धावा गतीवरती पूर्ण विराम लावण्याचं काम केलंय ते गोलंदाज जितेश मडवीने. व्हाईट बॉल त्यानंतर सिंगल 2 डॉट आणि पुन्हा सिंगल. गुड बॉलिंग. धावत संख्येला पूर्णपणे अंकुश लावले जीतू नामक या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल दमदार प्रहार केलाय. वेल बेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. ताबडतोड फटका आपल्याला पाहायला मला. स्लॉट मध्ये आला पाठवला थेट पार्किंग प्लॉट मध्ये. ऍक्शन रिप्ले भरपूर इंटरेस्टिंग असणाऱ्या पाहूया. जितू मोठ्या रनअप आला. ऍक्शनने चेंडू रिलीज केला. स्लॉट मध्ये होता. टायमिंग अतिशय दर्जेदार झालं आणि थेट हवाई यात्रेवर चेंडूला पाठवलं. व्हॉट अ ग्रेट टेलिकास्ट. सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच दर्जाचा हा भव्य षटकार देखील. धावत संख्या वेगानं उसळी घेत असताना धाव फलकावर आपण या चरणावरती म्हटलं होतं की इथून धावगतीवरती अंकुश आणलाय पण तिथे ऍक्सिलरेट केलं गेलं स्कोर बोर्डला. नक्कीच धावत संख्या खुंटली होती. धावत संख्या रोखली होती आणि त्यानंतर पूर्णपणे चेंडूचा हाल करणारा हा बेमिसाल फटका पाहिला. जिथे आल्या 6 धावा षटकार. 42 रन्स 2 विकेट लॉस. टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव 42 धाव संख्येचं गुलमोहर हे धाव फलकावरती फुललंय. नेक्स्ट बॉल जीतूचा हा चेंडू हलवार पद्धतीनं टोलवलाय. गॅप सिलेक्शन फटका ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं हा फटका रोवलाय. हा फटका दागलाय आणि हे पाहता अगदी धावा चांगल्या पद्धतीने या चेंडू गणिक आपण बनताना पाहिल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 काढूमध्ये राहिला. अगदी धावा बनताना पाहिल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावत संख्या पाहायला मिळेल. 2 गडी बाद. युवा स्पोर्ट्स नांदगाव जाऊन पोहोचतोय 45. ड्रिंक टाइम इज द ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 21 बनल्या त्यानंतर 12. या ओव्हरमध्ये देखील 12 आल्या. पण रोशन सर अगदी तुम्ही पाहाल तर पहिल्या 4 बॉलमध्ये बनल्या होत्या फक्त 3 आणि नेक्स्ट 2 बॉल पाहिले तर तब्बल 9 रन्स इथनं झाल्या. टॉससाठी इन्व्हाइट करेन. चला टीम काकडवालचे कॅप्टन आपण या आणि गावदेवी क्रिकेट संघ नारायणचे कॅप्टन आपण देखील यायचं. टॉससाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय कॅप्टन ऑफ काकडवाल आणि कॅप्टन ऑफ नारायण. चला टॉससाठी या. सन्माननीय रवी हजारी यांचा विशेष मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल आणि त्यानंतर यशवंतजी मात्रे या 2 व्यक्तिमत्वांचा मान सन्मान ग्रामस्थ मंडल चषक उसाटणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं वेलकम सन्मान. जरूर प्रत्येकी मान्यवरांचा इथं आपल्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. सध्याच्या घडीला आपण पाहतो आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सोहळा आपण पार पाडतो. चला ग्रुप मीटिंग बंद करा विनंती असेल. चला अनिल दादा ढोपरी. अनिल दादा ढोपरी आपल्याला विनंती असेल फोल्डिंग आपण लगेच लावून घ्या. ठीक आपण पाहिलं तर 3 षटकांसाठी तब्बल 18 मिनिटांचा वेळ आपण घेतला. त्यामध्ये 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक जर वगळला तरी जवळपास 16 मिनिटांचा वेळ आपण घेतलेला. त्यामुळे 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी 4 षटकं आपल्याला पूर्ण करायच्यात. सो टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
इन दिस टुर्नामेंट. वेळेबाबत सहकार्य सर्वांचं असणं खूप महत्वाचं. सध्या फार एंड वरून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कंटिन्यू करेल उज्ज्वल डोपरी. प्रकाशजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करतोय. प्रकाशजी पाटील दादांचं स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. उज्ज्वल डोपरीला कंटिन्यू केलंय. जण 12 धावांचं षटक हाताळलं होतं. 2 इम्पॉर्टंट विकेट जे सुरू आघाडी. नक्कीच पूर्णपणे उज्ज्वल डोपरीचा पुन्हा एकदा वापर केल्या टीम उसाटे संघाने आणि या षटकादरम्यान सुसाट वेगाने गोलंदाजीची आखणी करावी लागेल. पहिला बॉल एक टोलेजंग फटका राहिला. तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ऋतिक त्या ठिकाणी सज्ज होते आणि या फिल्डिंगच्या जोरावरती खऱ्या अर्थाने धावा रोखल्या जाऊ शकतात हे आपण निश्चित पाहिले. अलीकडे पाहिला जिथे एक चांगला स्ट्रोक राहिला, जिथे एक धाव वाचवली, जिथे 3 धावा बनताना पाहिल्या. अशा दर्जाच्या धावा वाचवणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. धावसंख्या पाहायला मिळते अगदी 46 धावा. उज्ज्वल डोपरी पहिला बॉल तितका दाकड राहिला आणि त्यानंतर येणारे 5 चेंडू कितपत योग्य असतील हे पाहावं लागेल. सन्माननीय रविशेठ हजारी साहेबांच्या वतीने देखील आमच्या स्पर्धेला आर्थिक योगदान आलेलं आहे. रविशेठ हजारी साहेबांचं देखील आम्ही संपूर्ण वेलकम इलेवन उसाटण्याच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. लाऊड अपील झाली होती खरं तर पायचीच साठी LBW साठी, पण पंचांनी मात्र फेटाळे सांगितलं ऑफ स्टंप सोडून चेंडू तुमचा जातोय. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ. पायचीस साठी आपण अपील पाहिली. अगदी पूर्णपणे मुंद्यात हा चेंडू सफर केला होता आणि निश्चितच तत्वर एक धाव इथे प्राप्त केल्यानंतर सांगी कोडा पुढे सरसावतोय. 47 धावा लागतायत. या षटका दरम्यान धावा रोखायच्या टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे संघाला आणि ते केलं जातं. इम्पॉर्टंट देखील होतं. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांची गती देखील गरजेचं होतं. ऑन साईडला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही. सन्माननीय यशवंत दादा मात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 500 रुपयाचा धनादेश आपलंही मनपूर्वक आभार व्यक्त केले जाते. वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटे संघाच्या माध्यमातून आपले मनस्वी आभार. गोलंदाजीने कमबॅक केले. उज्ज्वलित करणारी गोलंदाजी या गोलंदाजानं साध्य केली. अगदी 3 चेंडू या गोलंदाजानं धाकड फेकलेत, परंतु 4था चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अगली पेशकश ऑफच्या साईडला हा पण फटका पाहतो. लॉंग ऑफच्या दिशेने हा दागलाय. अजून एक धमाकेदार षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक्ट आणि टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती लागतात. उज्ज्वल डोपरी विरोधात अटके पार झेंडे पुन्हा एकदा रोवण्याचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त केली जाते. यष्टांच्या मागे अनिल डोपरी यांना पाहतो. ज्या पद्धतीनं सांकेतिक खूण असते ना, ही खूप इम्पॉर्टंट, कारण गोलंदाजीचा आरसा हा यष्टीरक्षक असतो. नेहमी आपण अनिल डोपरी यांना पाहतो, त्यानंतर अनिकेत डोपरी यांना पाहतो, ज्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने यष्टीरक्षण हे प्रबल राहिले आणि हे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. येस डेफिनेटली. वेळेस हलक्या हातानं खेळून काढायचा होता, फटका कट करायचा होता, बॅकअप दूर आहे. एक चूक किती वेळा करणार आहे टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेचा अतिरिक्त धावा ओव्हर थ्रूच्या माध्यमातून खर्च झाला. आय थिंक दुसऱ्यांदा या इनिंग मध्ये असं होत आहे. नक्कीच पहिल्यांदा आपण मुकेशच्या माध्यमातून पाहिलं, आता अजय होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा अतिरिक्त धावा यायला सुरुवात झाली, परंतु या धावा रोखणं गरजेचं असताना टीम नांदगाव कुठेतरी वडचट कामगिरी करते. एकूण धावा लागतायत 55. 4 षटकांचा खेळ समाप्त. सर ग्रुप मीटिंग बंद करा प्लीज, विनंती आहे. अनिल दादा आपण थोडं सहकार्य करा. मॅनेजमेंट टीमची वारंवार सूचना. नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतर आपण देखील आपल्या उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान सोहळा आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडणार आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटले की खूप सुंदर टेलिकास्ट सुरू आहे आणि आपल्या हक्काचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तेजस भोईर आणि त्याच्या तमाम सहकाऱ्यांची अफाट मेहनत या टेलिकास्टसाठी आपण सातत्यानं पाहतोय आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्यासोबत जोडलात त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषक 2024 मध्ये स्वागत आहे. टॉससाठी इन्व्हाइट करेन टीम काकडवालचे कॅप्टन आणि गावदेव क्रिकेट संघ नारायण कॅप्टन आपण यायचं आहे. नारायणचे कॅप्टन इथे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. चला बली भोईर आपण आला असेल तर लवकरात लवकर या टॉससाठी. त्वरित इथे टॉस केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू आलाय अमर हिलाल.
उसाटणे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं सर्वाधिक वेगवान चेंडू ज्याच्या भात्यातून सुटले जातात असा अजरामर गोलंदाज अमर हिलाल बॉलिंग ट्रॅक वरती हे अखेरचं षटक हाताळतोय. काहीसा दुखापतग्रस्त असताना सुद्धा ज्याची चुणूक या मैदानावरती पाहायला मिळेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अजून एक देखना हा फटका षटकार. फुल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. स्लॉट मध्ये होता, पुल केला, पॉवर पॅक धमाका, जणू काही रोहित शर्माचीच आठवण झाली. टेस्ट मॅच क्रिकेट आपण पाहिलं. 140, 45, 50च्या स्पीडनं बॉल येतात. 150च्या स्पीडनं तुमच्या समोर येणारा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मैदानाच्या बाहेर पाठवणं कठीण कार्य आहे. पण जेव्हा असे फटके आपण पाहतो ना तेव्हा खूप सोपं वाटतं हे कार्य. दर्जेदार स्ट्रोक. टायमिंगचा बेमिसाल वापर राहिला आणि त्यानंतर हा पॉवरफुल स्ट्रोक पाहिला. फलंदाज आक्रमक होत असताना चेतनापूर्वक खेळ राहिलाय. इनाईट नंबर 4 चेतन खुटले ऑन फायर. टीम काकडवाड विरोधात टीम नारेन अशी लढत पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अखेरचा सामना या दोन संघादरम्यान घडताना पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्या वेगानं पुढे जात असताना 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 61 रन्स ऑन बोर्ड. परम मित्र काकडवालचे कर्णधार बल्ली बोईर देखील आलेला. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये कंप्लीट करणार आहोत. वेगवान धावसंख्या बनताना पाहायला मिळते. बुलेट वेगानं धावा येत आहेत, या धावा रोखायच्यात. हे शिवधनुष्य पेळायचंय अमर हिलालला, परंतु कौतुकास्पद फलंदाजी युवा स्पोर्ट्स नांदगाव इथे साध्य करते. चेतन कुटले आणि त्याच्या सहसाथीनं मनीष कुटले मनमोहित करणारे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गॅप सिलेक्शन फटका खेळाडू कक्षेला मानबंधना पेशकश करणारा हा अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. स्कोर बोर्ड आता मात्र काही थांबायचं नाव घेणार नाहीये. धावा सुसाट लागतात स्कोर बोर्ड वरती आणि आता आमचे स्कोरर मित्र भाया मात्रे देखील अक्षरशः थकल्यात. पेनाची शाई संपली की काय त्यांच्या धावा लिहिता लिहिता, कारण षटकार आला त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आपण पाहतोय. चौकाराने धावफलक बहरताय, फुलताय, पुढे सरकताय आणि येऊन पोहोचताय ते 65 या धावसंख्येवर. मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न सफल राहिला. कुठेतरी असं वाटलं की टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला तो बॅटिंगचा, पण त्यानंतर जी बॅटिंग करून दाखवली टीम युवा स्पोर्ट्स नांदगावनं कौतुकास्पद. पुढचा बॉल हिलालच्या विरोधात ऑन साइडला प्रहार करायचा होता. अलॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मिस्टेक होते. पुन्हा शोल्डर डाऊन ठेवून चालणार नाहीये, आत्मविश्वास कमी करून चालणार नाहीये. अगदी जरूर थोडाफार खेळ खराब होईल तुमचा, पण कमबॅकच्या शोधात तुम्ही नेहमी राहा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. शोल्डर्स अप असणं तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच 3 वेळा आपण पाहिलं अगदी अतिरिक्त धावा खर्चिक झाल्यात फिल्डिंगच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ओहो, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न. गुड शॉट, देखना फटका अजून एकदा पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या डोईवरून ट्रॅव्हल होतोय षटकार. विथ द स्पिन फटका आपल्याला पाहायला मिळाला. बाहेर निघत होता आणि बाहेरच पाठवलं अक्षरशः. आणि तब्बल 73 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धाव पुस्तकावर धावा लागल्या तब्बल 73 धावा. यावेळेस देखील आपण पाहतोय अंपायरचा इशारा येतोय. 2200 स्वरूपामध्ये रन मिळेल. धावा संख्या पुढे सरसावली जाते. 74 74 धावा धाव फलकावर लागतात. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्कवर अमर हिलाल. फुल टॉस होता. ऑफ चा रीजन मध्ये प्रहार केलाय. फिल्डर डीप मध्ये नाही आहेत. बॉल दन 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 करत जाईल. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आणि येस, वेस्ट साइड नो बॉल बीमर साठी रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार. ऑन फील्ड अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स नो बॉल. बीमर वेस्ट आय नो बॉल कॉल केलाय. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर तिथे होते आणि त्यांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. म्हणजे आता या अतिरिक्त धावा असतील. 4+1 5 धावा आणि +1 चेंडू अतिरिक्त मिळेल देखील. सो इथनं मी एक गोष्ट सांगेन की पूर्णपणे सिच्युएशन जे बॉलची मागणी केली
सध्याच्या घडीला ती युवा स्पोर्ट्स नांदगावच्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळेल. सर्वप्रथम टॉस देखील त्यांनी जिंकला. बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला. धाडस खरं राहिलं. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 79 ऑन बोर्ड. आजच्या दिवसातले असं वाटतं की हायेस्ट टोटल आहे. नाही, यापूर्वी झाली 82 स्कोरबोर्ड वरती लागल्या. सर्वोच्च अंक गाठायचा तर मोठा फटका खेळावा लागेल. मिस टायमिंग बॉल अवे, फिल्डर डाऊन दी बॉल आणि वेल जस्ट कॅच बट फ्री हिट बॉल आहे. विसरून चालणार नाहीये. फ्री हिट बॉल होता आणि सुपर हिट कन्वर्ट करू शकले नाही. 2 मिळाल्या. शेवटच्या बॉलवरती डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा पुस्तकावर आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 81 ऑन बोर्ड. 81 धावा धावफलकावर लागल्यात आणि 82 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. चला टॉस साठी या. गावदेवी क्रिकेट संघ नारायणचे कॅप्टन आणि काकडवालचे कॅप्टन आपण देखील या. सचिन शेठ पवारांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. किरण शेठ पाटील आणि सचिन दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. तर टॉस कॉइनची माहिती देतोय. हा हेड्स असेल आणि हा टेल्स असेल. कॉल कोणाचा असेल? श्री मलंग काकडवाल टीमचा कॅप्टन बल्ली भोईर कॉल करतील. हेड्स इज दी कॉल. छापा आणि छापा आला. पहिल्यांदा छापा आला आजच्या दिवसामध्ये. भले आपल्याकडे वेळ आहे. मान्यवरांचा मी आभार व्यक्त करणार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. या खेळपट्टीवरती सकाळपासून बऱ्याच मॅचेस आपण कंप्लीट केलेल्या आहेत. सो ज्या प्रकारे अनुमान लावला खेळपट्टीचा निर्णय का असेल? फिल्डिंग आम्ही फर्स्ट करू. फिल्डिंग करतायत. 5 षटकांची लढत आहे. एकंदरीत काय मनामध्ये टोटल सेट केले की इतकी जर टोटल आपण समोरच्या संघाला थांबवलं तर बॅटिंग करताना आपल्याला चेस डाऊन करताना इझी जाईल? असे टोटल वगैरे सेट काय नाही केले, फक्त चांगला खेळण्याचा प्रयत्न करू, कारण का नारायण संघ देखील खूप चांगला आहे. ओव्हरऑल या मॅनेजमेंट बाबत काय सांगशील? स्पर्धेबाबत काय सांगशील? अगदी आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. स्पेशल ट्रॉफीज आपल्याला पहिल्यांदाच आपल्या विभागामध्ये अशा ट्रॉफीज पाहायला मिळतात आणि संपूर्ण आयोजकांबाबत काय सांगशील? सागरचं धन्यवाद बोलतो. आम्हाला इथे एंट्री दिली आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी तुला असतील. टॉस बॉक्स मधून येते माहिती. ते टॉस जिंकला श्री मलंग काकडवाल टीमच्या कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय गावदेवी नारायणला. आपण पाहत आहात वेलकम इलेव्हन उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024 भव्य आणि दिव्य पर्व. लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होते. इथून थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्वांची अफाट मेहनत आहे. खरं तर आवर्जून उल्लेख करेन उसाटण्याचा बायकर मॅन, वन ऑफ द स्टायलिश क्रिकेटर फ्रॉम मलंगड सागर पाटील. तब्बल आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीत त्यानं तब्बल 7 बाईक मिळवलात. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचं. आपल्या खेळाडूंची योग्य ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलंय या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना माहीत असणं गरजेचं आहे. डाव दुसरा होतोय सुरू आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 81 धाबांचा डोंगर रचला गेला बॅटिंग करताना युवा स्पोर्ट्स नांदगावच्या माध्यमातून. आणि आता 82 धाबांचा हा डोंगर सर करायचा असेल ना तर सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खूप इम्पॉर्टंट असेल. आणि त्या अटॅकसाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो प्रारंभी सलामी जोडी. अर्थातच एका बाजूने मुकेश मडवी आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला अजय भंडारी. गोलंदाजी मार्कवर मयूर फडकेचा वापर केला जातोय. खरं तर मुकेश मडवी स्ट्रायकिंग इनवरती, बट नॉन स्ट्रायकिंग इनवरती जर तुम्ही पाहिलं अजय भंडारी हे बडा नाम आहे मेरे दोस्त. आजपर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 4 टुर्नामेंटच्या बाईक त्याच्या नावावरती राहिल्यात.
म्हणजे असं वाटतंय की उसाटणे गावात काही दिवसात बाईकचं शोरूम उभं राहील की काय. अनिकेत ढोपरी 2 बाईक, अजय भंडारी 4 बाईक, सागर पाटील तब्बल 7 बाईक आणि संकेत पाटीलच्या नावावरती 1 बाईक राहिली आहे. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडू, समीर पाटीलच्या नावावरती देखील तब्बल 2 बाईक आहेत. बाईकचा शोरूमच आहे उसाटण्यामध्ये. सुरुवात झाली आहे, मिस टायमिंग आणि सॉफ्ट डिसमिसल. सुंदर बरबाद धक्का पहिला. गोल्डन डकचा शिकार मुकेश मडवी. बॅक टू द डगआउट. शून्यावर लागलेला धक्का पहिला. तो बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेला डाव दुसरा सुरू झाला. आणि मी या गोष्टीचा आधीच उल्लेख केला की सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. अटॅक करायचा होता खरं तर मुकेश मडवीला, पण तो असफल राहिला आणि पहिल्या बॉलवरती त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर फडकेला मिळालं यश. आणि सध्या न्यू बॅटर अनिकेत ढोपरी मैदानामध्ये दाखल झाला. पॉवर हिटर बाहुबली ऑफ उसाटणे स्ट्रायकिंग एंडवर. सध्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होता पुन्हा एकदा मयूर. मयूर फडकेच्या विरोधात लॉफ करायचा होता. विकेट डोक्यात. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा धक्का. अनिकेत ढोपरी स्वस्तात बाद. आज मयूर फडकेला आपण पाहणार आहोत. प्रथमतः पहिल्या बॉलवरती मुकेश मडवीला बाद केलं झेलबाच्या स्वरूपात. त्यानंतर अनिकेत ढोपरीला देखील तंबूच्या आश्रयाला पाठवलं. बॅक टू बॅक सलगचे 2 विकेट मिळालं. आणि मी तर म्हणेन एक फ्लाइंग स्टार्ट इथे देत असताना आपल्या टीमला गोलंदाज मयूर अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर आउटस्टँडिंग बॉलिंग. ऑन साईडला लॉफ करायचा होता. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर टेक ऑफ होणारा चेंडू ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शॉट ऑफ लाईन बाहेर काढला. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील फसवा चेंडू होता. डबल माइंडेड राहिले खरं तर सत्यवान ढोपरी. आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर नांदगाव संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय, पण त्याचा मागचं कारण आहे ते एकमेव आमचे उसाटण्याचे अर्थातच दिनेश दादा पाटील यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. टोपण नाव आम्ही नंतर पोहोचू जरूर. यावेळेस देखील राज होतो चेंडू नाही. अंपायर तेच सांगतात योग्य निर्णय. पंचाचं मी खरंच कौतुक करेन की अगदी योग्य निर्णय आहे. कारण ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिजे तर मॅच नंतर तुम्ही चेक करू शकता ही गोष्ट की टेक ऑफ होतोय बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, बट गुडलेन स्पॉट वरून टेक ऑफ होत असेल तर तिथे शोल्डरचा वापर केला जातोय, रिस्टचा वापर केला जातो. या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून पंच योग्य तो निर्णय देतील. प्रसाद सर 1 फॉर दी ओव्हर आहे. येस ओके 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिला अंपायर्सने.
आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक रनही आली नाही, म्हणजे निर्धाव षटक पाहायला मिळेल का? आणि फाईन लेगला काय झालंय, बॅटचेस आहे की नाही, लाऊड अपील आहे. अंपायर्सने निर्णय तर अजून कोणताही दिला नाहीये आणि अशा प्रकारे डॉट बॉल. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या दिवसातलं पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 विकेट आणि एकही धाव खर्च केली नाहीये. या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हाताळणारा गोलंदाज राहिलाय, गोलंदाज मयूर फडके. क्या बात आहे. आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन टिपतायत ते क्षण. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, धारदार गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा आणि कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव खर्च केली नाही, तब्बल 2 विकेट मिळवले आणि आउटस्टँडिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळाला तो गोलंदाज मयूर फडकेचा. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर तिसरं मेडन षटक आहे मयूर फडकेच्या नावावर. क्या बात आहे. म्हणजे एक चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे आणि अतिशय धारदार गोलंदाजी त्याचे आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग सुपर बॉलिंग बाय मयूर फडके इन फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं भाया. अगदी विचार केला तर कुठेतरी कॅपिटलाइज करणं टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. बट त्या सिच्युएशन मध्ये हे हाताळलेलं इकॉनॉमिकल, नाही तर मोस्ट इकॉनॉमिकल ओव्हर ऑफ दी टुर्नामेंट. आपण या संपूर्ण स्पर्धेतलं सर्वात इकॉनॉमिकल षटक म्हणून या षटककडे पाहणार आहोत, या ओव्हरकडे पाहणार आहोत. खरं तर मयूरचं कौतुक आहे. गुड बॉलिंग, आउटस्टँडिंग. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवर आता मनीष फडके फार एंड वरून सज्जवतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवरती अजय भंडारी. या मॅच मध्ये पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला अडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. धीम्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना आपण पाहतोय. डॉट बॉल. फार एंड वरून पुन्हा एकदा मनीष फडके तयार. मोठ्या रनअपनं वपीस स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये सोप असेल. तू चल मैं आया अशी स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीचे बॅक टू बॅक गमावलेले विकेट या मॅच पासून दूर घेऊन चालल्यात टीम उसाटणीला. यस डीजे. सध्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये पाहिलं तर या इनिंग मध्ये 5 फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवरती आलात, पण एकालाही त्याचं खातं ओपन करता आलं नाही. मुकेश मडवी शून्यावर बाद आहे. अजय भंडारीच्या खात्यामध्ये एकही रन नाही. अनिकेत ढोपरी शून्यावर बाद झाला. त्यानंतर सत्यवान मडवीनं तब्बल 4 डॉट बॉल फेस केल्यात आणि जितेश मडवी नुकताच फलंदाजीसाठी आलाय. त्यामुळे एकाही फलंदाजानं अद्यापही खातं खोललेलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या प्रकारे मयूर फडकेने गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मनीष फडके देखील दर्जेदार गोलंदाजी करतोय. आरपीआय अध्यक्ष ठाणे जिल्हा सन्माननीय युवराज शेट्टी जाधव यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सिंगल मी त्यांनी पहिली धाव धावफलकावरती लागते. तब्बल 9 चेंडूंचा विचार केला तर एकही धाव बनली नाही. 10व्या चेंडूवरती लागली ती धाव पहिली. कठीण आहे. इथून मॅच जिंकणं खूप कठीण असेल टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेला. खरे तर या संघाचा दबदबा संपूर्ण ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघ म्हटलं की सातत्यपूर्व कामगिरीसाठी हा संघ ओळखला जातो. सातत्याने दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पण आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर असं वाटतंय की अपयश हाती आलंय. सगळे फलंदाजांनी निराश केलंय. कारण आतापर्यंत आपण पाहतोय सत्यवान मडवीने सलगचा 5वा डॉट बॉल फेस केला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ते. पण जर आता बोट वाकडं करूनही धावा बनत नसतील तर फलंदाज करणार तरी काय. दुसरं देखील सफल षटक राहिलं, त्यामध्ये फक्त 1 रन आली. 12 बॉल संपलाय खेळ. 12 बॉल मध्ये स्कोरबोर्ड वरती लागली धाव फक्त 1 आणि विकेट गमावल्यात ते तब्बल 3.
2 ओव्हर नंतर फक्त 1 रन स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये. एखादा पराभव त्या संघाचं कॅलिबर काय, त्या संघाची कॅपॅसिटी काय, त्या संघाचं पोटेन्शियल काय ते ठरवू शकत नाही. आणि आज जरूर या मॅच मध्ये अपयश आलं टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उस्साटणेचा, पण या संघानं काय कारनामे केल्यात, या संघानं किती यश मिळवलंय, त्यांचा इतिहास सांगायची वेळ झाली तर ही स्पर्धा अपुरी पडेल. आज जरूर अपयशात आलं, आज खेळ खराब राहिला. दिवस असतो, प्रत्येक दिवस तुमचा नसतो, कधी कोणता दिवस तुमच्या बाजूने असेल कधी नसेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे आणि चुका कुठे झाल्यात त्या चुकांतून शिकणं भरपूर गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड करून पुन्हा एकदा मयूर फडके. ऑन साइडला वळवला गेलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. गुड फिल्डिंग पण बॉल निसटला हातातून. एका चरणावरती असं वाटलं की चेंडूला अडवलाय, बट नाही, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पण थेट जितेश मडवीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धावसंख्या चौकाराने 5. 82 धावांचं टार्गेट. 82 टार्गेट मोठं आहे सर करण्यासाठी. मात्र आपण पाहिलं तर 2 फलंदाज आले, फारशी चांगली कामगिरी झाली नाही. त्यानंतर विकेट गमावले गेले. यावेळेस देखील मिस टायमिंग आहे, बॉल गॅप मध्ये आणि पहिल्या टप्प्यावरती अडवला गेला. गुड फिल्डिंग. कॉन्फिडन्स लेवल भरपूर हाय वाटतोय इथे दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमचा. पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी अतिरिक्त धावा जात होत्या, ओव्हर थ्रो झाले, मिसफिल्ड झाली. त्यानंतर बॅटिंग देखील तुफानी झाली, कारण सुरुवात सुजल भगतनं अगदी दमदार केली. त्यानंतर मनीष, चेतन दोघांची बॅटिंग अतिशय दर्जेदार राहिली. पुन्हा एकदा मिस टायमिंग. मिड ऑन मध्ये फिल्डर येतात, लॉंग ऑन वरून अंतर लांबचं कापला आणि सुपा झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज होईल बाद. या फिल्डरने तुझी धर आणि सोपा झेल राहिला क्षेत्ररक्षक मनीष साठी आणि अगदी चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालं. आता आपण इथनं म्हणू शकतो की या मॅच मध्ये पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव. अनुज ढोपरे येतोय, नवीन फलंदाज. ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क इथे देखील नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भाया कधी खेळ चांगला होतो कधी होत नाही, पण चुका झाल्या कुठे. सुरुवातीपासून आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 21 आला, तिथून कुठेतरी डाव सावरणं गरजेचं होतं. डाव सावरला, असं नाही की डाव सावरला नाही. सेकंड ओव्हरमध्ये 12 आल्या, थर्ड ओव्हरमध्ये 12 आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिले 10 आल्या, व्हाईट बॉल आहे. त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये अमर हिलालचा अगेन्स्ट झालेला तो हल्ला तब्बल 26 धावा तिथे खर्च झाला आणि त्या अनुषंगानं एक मोठी टोटल स्कोरबोर्ड वरती लागली. कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मयूर फडके. पुढचा बॉल फुलटॉस होता, लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. फुलटॉस बॉल वरती देखील मोठा फटका आला नाही तर कठीण काम होऊन जाईल. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं या मॅचचं इक्वेशन पूर्णपणे कठीण झालं. 13 चेंडू आणि तब्बल 74 धावांची गरज आहे. 74 रन स्टिल रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरीज. 13 चेंडू 74 धावा, समीकरण कठीण आहे. पाहूया कशा प्रकारे आता धावांचा हा आलेख सोडवला जाईल. पुन्हा आकाराप चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉल. सलगचा तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. खरं तर हे षटक पूर्ण करण्यासाठी अद्यापही एक चेंडू हाताळायचा आहे, पण तो एक चेंडू हाताळण्यासाठी आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात, ते देखील अतिरिक्त. 3 एक्स्ट्रा आल्यात. आय थिंक 2 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू 72 धावांचं समीकरण आहे. ते समीकरण आता लक्षात घेतलंय. वाराच्या लाटांवरती स्वारून मिड विकेटचा बाहेर, खेळाडू कक्षाचा वरून चेंडू, षटकार. षटकार आला लेट पण थेट. आता हे फटके येत आहेत.
6 धावा आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चला बॉल लगेच अवेलेबल करून द्या. मास बॉल आला बघा. चला मॅच स्टार्ट करा अंपायर. मुख्य पंच आपण पाहतोय प्रसाद सहस्त्रबुद्धे सर. स्क्वेअर लेग अंपायर आमचे मॅन फ्रॉम उत्तर शिव मनोजी पवार सरांना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये निरंजनजी सावंत सरांना आपण पाहतोय. 16 झालेले आहेत. 16 ऑन बोर्ड. 13 बॉल 66 करायचा. 13-66 कठीण आहे. परत यार हा ट्रॅकर पुल करायचा होता. अनसक्सेसफुल. डॉट बॉलने षटकाचा शेवट देखील केलेला आहे. षटक संपन्न झाले. तिथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावा पुस्तकावर आपल्याला पाहायला मिळतात 16 आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 16 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचा येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 66. गाम आपण पाहतो आणि बैलगाडा शर्यत असू द्या अथवा क्रिकेट असू द्या कुठेच कमी नाहीये उसाटणे. अगदी दोन्ही विभागांमध्ये दर्जेदार कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. फार एंड वरून गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. व्हाईट बॉल अंपायर. येस चला व्हाईट बॉल अतिरिक्त धावा. स्ट्रायकिंग इन वरती सत्यवानला आपण पाहतो. सत्यवान आतापर्यंत तब्बल 6 चेंडू डॉट फेस केल्यात. डॉट बॉल रेशो मोठा राहिलाय. विकेट लवकर गमावल्यात आणि त्यामुळे कुठेतरी या मॅच मध्ये टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने बॅकफुटला आली आहे. मिस टायमिंग आहे. बॉल हवा त्या फिल्डर डाऊन दी बॉल. इथे दादा मडवी असतील, हितेंद्र दादा मडवी असतील, त्याचप्रमाणे योगेश दादा मडवी असतील. खरं तर जेव्हा टीम उसाटणे खेळते तेव्हा मात्र त्याचा संघाला पुरस्कृत करत असतात. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या नावानं उसाटणे संघ आपल्याला रायगड ठाण्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची दहशत वेगळी आहे. या संघाचा दरारा वेगळा आहे. दबदबा वेगळा आहे. पण आज भरपूर मित्र म्हणेन खराब खेळ राहिला या मॅच मध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज ही जी मॅच होती खरं तर उसाटणे टीमनं निराश केले प्रेक्षकांना. होम ग्राउंड वरती इथे खेळतात बट इथनं चांगली बॅटिंग करणं खूप इम्पॉर्टंट होतं. 82 धावांचं टार्गेट जर तुम्हाला सर करायचं सुरुवातीपासून अटॅक करणं गरजेचं होतं पण ते सगळं घडलं नाही. आणि आता मात्र आपण पाहतो विजयाच्या दिशेने वाटचाल करताना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमला. न्यू बॅटर उदय मात्रे नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन अ बॅटची एज ए बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार आला. थर्डमॅनचा बाहेर. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते पण अगदी त्यांच्या बाजूने वेगाने चेंडू निघून गेला. गतिशील चेंडू होता आणि तिथे मात्र चेंडूची गती कमी करता आली नाही. फिल्डरला नाही थांबवता आला आणि त्यामुळे धावा संख्या मिळाला 4. उदय मात्रे बॅटमध्ये सिक्सर आला तर भाया मात्रे यांच्याकडून तब्बल 500. स्लॉट मध्ये आहे. बॉल जाईल का पाहूया. फिल्डर आहेत. कठीण आहे कठीण आहे. सूर्याची तीव्र किरण अगदी डोळ्यांमध्ये येत होती. खरं तर त्यामुळे कदाचित आज ड्रॉप झाला. कॅप येस कॅप यूज करायला हव्या. आउटफील्ड मध्ये जर तुम्ही फिल्डिंग करतात तर झेल घेणं गरजेचं आहे. जुल्या ग्रुप उसाटणे यांच्याकडून तब्बल 5000 असतील सलगच्या 3 षटकारांसाठी. उदय मात्रे यांसाठी पारितोषिका. पाचची एज पारितोषिक आलं होतं. षटकार ठोकायचा होता पण नाही. आणखीन एक विकेट. येस डीजे.
आणखीन एक मिस टायमिंग, आणखीन एक विकेट मिळू शकते. हो, मिळाली देखील. आता प्रत्येक फलंदाज फक्त विकेट देण्यासाठीच येतोय की काय मैदानामध्ये, हे चित्र पाहायला मिळतं. आणखीन एक धक्का लागलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला टीम उसाटणे. इथून मॅच जिंकणं कठीण आहे. या चरणावरती येऊन सामना जिंकणं थोडं कठीण असेल. विकेटचं पतन झालं आणि नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन ऑफ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे अनिल डोपरी. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय एकनाथ शेठ पाटील यांचं ते शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर 2 एअर कूलर ज्यांनी आम्हाला इथे पुरस्कृत केलेले आहेत. ज्यांनी एअर कूलर आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले, अर्थातच सन्माननीय एकनाथ शेठ पाटील साहेबांचं ते शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि विनंती आमच्या व्यासपीठावरती या. एकनाथदादा पाटील म्हटलं की खरं तर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 2 एअर कूलर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला. खरं तर त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू देखील डॉट आलाय. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये तब्बल 59 धावांची गरज आहे. 59 रन्स रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरीज. अशक्य समीकरण आहे. जो संघ इथून जिंकेल त्याने कुठेही जायचं नाही, विनंती आहे. जो संघ या मॅच मध्ये विजय होईल त्या संघाने मात्र कुठेही जायचं नाही. लगेच आतिंक तुम्हाला मॅच खेळावी लागेल. खरं तर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांना लगेचच नेक्स्ट मॅच विनिंग टीम सोबत मॅच खेळायची आहे. सो रिक्वेस्ट आहे, जिंकल्यानंतर आपण कुठेही जाऊ नका, यानंतर तुम्हाला मॅच खेळावी लागेल. गोलंदाज सुजल भगतला आपण पाहणार आहोत, ज्याने बॅटिंग करताना तब्बल 20 धावांचं योगदान दिलं. 7 धावांचं योगदान प्रतीकचं राहिलं. 30 धावा मनीषने बनवल्या आणि चेतनच्या बॅट बनायला 19. पूर्वार्धाचा खेळ राहिला. उत्तरार्धामध्ये बॅटिंग हवी तशी झाली नाही. स्वागत केलं गोलंदाजाचं षटकारानं. भरपूर उशीर आहे फटके येतात, पण हे फटके आत्मविश्वास वाढवतील जरूर फलंदाजांचा षटकार. अनुज डोबरीला आपण पाहतोय, दुसरा षटकार त्याचा बॅट बनायला. गुड बॅटिंग अनुज. आत्मविश्वास वाढेल पुढील स्पर्धांसाठी असेल, पुढील मॅचेस अपकमिंग ज्या मॅचेस आहेत शेड्यूलमध्ये, त्यासाठी खरं तर हे फटके आत्मविश्वास देऊन जातील. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर एकनाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत, ज्यांनी आम्हाला 2 एअर कूलर या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला. एक दिलदार व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी. गोलंदाज तार पुन्हा एकदा सुजल भगत. हो, यावेळेस फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस होता खरं तर, डीप झाला, सडनली डीप झाला चेंडू आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. औपचारिकता पूर्ण होताना आपण पाहतोय, फक्त औपचारिकता शेष आहे. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लिटेड. बॉलर्स बॅक फटका खेळलाय. मॅच पूर्णपणे आपण निघून गेली. आता मात्र कोणत्या प्रकारची चुरस, कोणत्या प्रकारची रंगत या मॅच मध्ये शिल्लक नाहीये. आता असं आपण म्हणू शकतो की फक्त औपचारिकता शेष. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जवळपास विजयी रथावर स्वार होण्यासाठी तयार आहे टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव. विजयी रथावरती स्वार होण्यासाठी युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ तयार आहे. फक्त 3 चेंडू शेष. ऑन साइडला वळवलाय. सिंगल इथे देखील मिळते. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लिटेड. यापुढची मॅच श्री मलंग काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ नारायण. टॉस इथने जिंकलाय ते अर्थातच श्री मलंग काकडवाल टीमच्या कॅप्टननं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बल्ली बोईर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च न करता लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. फटका चांगला, धावा 4 मिळतील. आणि देवेशजी फडके यांच्याकडून टीम युवा स्पोर्ट्स नांदगावसाठी भरपूर सारा शुभेच्छा येतात. वेलकम देवेश, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं.
शुभेच्छा मला वाटतं आता कामी येत आहेत नांदगावसाठी, कारण आता जवळपास सामना त्यांनी जिंकलाय. शेवटचा एक चेंडू 47 गरज आहे. विजय रथावरती स्वार होण्यासाठी टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव सज्ज आहे. विजयाने या स्पर्धेमध्ये आपली घौडदौड सुरू त्यांनी केलेली आहे. स्टेप आउट केलाय, औपचारिकता पूर्ण आणि अशा प्रकारे सामना संपला. मॅच फिनिश सामन्यात जिंकलाय तो युवा स्पोर्ट्स नांदगावनं. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला, वेळेवरती उपस्थित राहिला, अतिशय चांगला खेळ दाखवला. त्याबद्दल स्वर्गीय रामचंद्र मडवी, प्रतिष्ठान उसाटणे संघाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर बॅटिंग भरपूर चांगली झाली. मनीषनं 30 बनवल्या, 20 धावा सुजलच्या बॅटमध्ये आल्या. बट या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक ज्याच्या नावावरती राहिलं, 2 षटकांचा त्याचा स्पेल राहिला आणि 3 विकेट मिळवल्या आणि या स्पर्धेत